विसापूर खुले जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांना हाताला काम देऊन सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवत जिल्हाधिकारी यांचे जिल्हा नियोजन निधीमधून विविध विकास कामे मंजूर करत विसापूर कारागृहाचा कायापालट करण्यात आल्याचं प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक येथील जालिंदर सुपेकर यांनी केलं आहे। विसापूर कारागृहामध्ये वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते संपन्न झाले। त्याप्रसंगी ते बोलत होते। याप्रसंगी कारागृहाचे अधीक्षक प्रदीप जगताप, कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी कुंवर, तुरुंगाधिकारी चंद्रकांत जठार आणि इतर कारागृह कर्मचारी हजर होते। याप्रसंगी सुपेकर यांनी विसापूर कारागृहामध्ये राबवण्यात येत असलेल्या वॉशिंग सेंटर, इस्त्री विभाग, केशकर्तनालय, उपहारगृह, रसवंतीगृह यांसारख्या विविध उपक्रमांची प्रशंसा करत कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांना विसापूर कारागृहात अत्यंत उत्कृष्ट कर्तव्य केल्याचं आवर्जून सांगितलं। तर कारागृहामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या शेवगा या पिकाच्या नर्सरीचंही कौतुक सुपेकर यांनी केलं आहे। अशी नर्सरी मोठ्या प्रमाणावर करत रोपांची विक्री करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे। विसापूर कारागृहास आधुनिकीकरणांतर्गत प्राप्त उपकरणांचा वापर केला जातो की नाही त्याची तपासणी देखील त्यांनी केली। जालिंदर सुपेकर यांनी कैद्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचं निराकरण केलं। शेती विभागामध्ये उत्कृष्ट कर्तव्य करणारे चंद्रकांत जठार, तुरुंगाधिकारी श्रेणी 2 आणि कारागृह शिपाई नंदकुमार शिंदे यांना अतिउत्कृष्ट कामाविषयी रिवॉर्ड देण्याबाबत सांगून इतर अधिकारी आणि कर्मचारी यांना असेच उत्कृष्ट कर्तव्य करण्यास सांगितले आहे। आज या ठिकाणी विसापूर खुले कारागृह या ठिकाणी मी आज भेट दिलेली आहे। या भेटीमध्ये मुख्य उद्देश वृक्षारोपणाचा होता। आता जवळपास 4000 झाडांचं वृक्षारोपण आज या ठिकाणी केलं जात आहे आणि भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपणाच्या ज्यांना सूचना दिलेल्या आहे। विशेषतः जे कारागृहाच्या ज्या कंपाऊंड वॉल आहे की जे खुले शेती आहे त्याच्या बांधावरती जास्त वृक्षारोपण करून त्याला नॅचरल फेन्सिंग करायच्या देखील सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। याची जी कैद्यांची जी संख्या होती ती देखील आता दुप्पट करण्यात आलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कैद्यांना या ठिकाणी काम मिळेल व जास्तीत जास्त या ठिकाणी चांगलं काम होईल या अनुषंगाने या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी नव्याने 4 बॅरॅक नवीन बांधण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर व्हीसीची सुविधा करण्यात आलेली आहे। क्यूआरचं मशीन लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांना संपर्काचं एक नवीन साधनं निर्माण करण्यात आले आहेत। येत्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी आयलॅनची फोन सुविधा देखील सुरू करण्यात येणार आहे। त्या माध्यमातून कैदी बांधवांना त्यांचे नातेवाईक, वकील यांच्याशी स्मार्ट कार्डच्या फोनच्याद्वारे देखील संपर्क या ठिकाणी करता येणार आहे। या खुल्या कारागृहामध्येच आपण पाहिलं की एंट्री करत असतानाच नवीन ज्याचं कार वॉशिंग सेंटर आहे, त्यानंतर रसवंतीगृह आहे, त्यानंतर उपहारगृह आहे, असं नवीन सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या, जेणेकरून आमचे जे काही कैदी बंधू आहेत त्यांना नवीन त्यांचे जे स्किल आहे ते देखील त्यांना वाढवता येतील। त्याचबरोबर या भागातील लोकांना देखील त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल या अनुषंगाने देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। आमचे जेल सुपरिटेंडेंट जगताप ज्यांचं आता पदोन्नत झाले त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करून बऱ्याच नवीन गोष्टी त्यांनी DPDC किंवा इतर माध्यमातून देखील आणलेल्या आहेत। आमच्याकडं कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर शेळीपालन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्रकल्प या ठिकाणी सुरू केले, जेणेकरून या ठिकाणी जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांना देखील तिथं काम पण मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्यावर देखील नवीन स्किल तयार होऊन जेव्हा ते इथून सुटून जातील ते स्किल ते त्यांच्या भागात वापरू शकतील, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे। शेतीमध्ये देखील उत्पादन देखील कसं वाढवता येईल त्याचं देखील त्यांना सूचना दिल्या। त्याचबरोबर नवीन अवजारे, ट्रॅक्टर असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते देखील लवकरात लवकर या ठिकाणी दिलं जाणार आहे, जेणेकरून आमचे जे काही कैदी बंधू आहेत आणि आमचे जे काही अधिकारी त्यांचे काम करतात त्यांना अत्याधुनिक पद्धतीची शेती करता येईल, जेणेकरून या इथलं उत्पादन देखील वाढेल आणि त्यांची देखील कार्यक्षमता वाढेल या अनुषंगाने देखील प्रयत्न सुरू आहेत। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड, श्रीगोंदा।